आहे सगळीकडे. त्याचं कारण मला की सगळ्यांना रूल रेग्युलेशन हे सगळं माहिती पडलं तर आपण आपल्या हक्कासाठी बोलू शकतो आणि ते त्याच्यात कसं कारवाई करायला पाहिजे ते सांगणार. आज चला जाणूया नदी या उपक्रमाअंतर्गत आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या उपस्थित सन्माननीय दोंदे मॅडम तसेच माळीदादा पाटील मॅडम व त्यांचे सहकारी त्यांचे मी ग्रामपंचायत सर्व स्वागत करतो. आणि चला जाणूया नदी या उपक्रमाअंतर्गत आपण सगळे इथं सभेला उपस्थित राहायला तुमचं देखील स्वागत करतो. आणि या उपक्रमाअंतर्गत सन्माननीय दोंदे मॅडम आपल्याला काही चला जाणूया नदी या उपक्रमाअंतर्गत वात्सा नदी संवाद यात्रा जी आपण केली त्या दृष्टीने काही मार्गदर्शन करतील. तर त्यांना मी विनंती करतो की पुढील सभेला सुरुवात. माझा फोन चार्जिंगला लावला. हां लावला. म्हणून हक्क त्यांच्या आधी आहे. मग त्यांच्यासाठी आपण तिथे काय करतोय आपल्या ह्या भागात डोळा ग्रामपंचायत भागात आपण त्यांच्यासाठी काय काय सांगतोय ते काही नाही केलं आपण. का नाही केलं? नाही पण वनपट्टा देतो ना आपण त्यांना. कारण बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला जसं मी तुम्हाला आधी दाखवून दिली होती की वनपट्ट्याचा कसं गैरव्यवहार होतो, तर इथे तशा प्रकारचा काही गैरव्यवहार आहे का? आता तो जो आता आम्ही बघितला तो चिकनवाला जो धंदा करतोय ती जागा वनपट्ट्याचा नाही आहे का? कसलीही सोयी सुद्धा नाही. आणि नाहीतरी आता बघितलं तुमच्या गावातला सर्व जे शेतीची जागा होती ती पण 90% गेलेली आहे. दुसरा तुमचा जो वनविभाग जातात वनविभागवाले इथे आहेत म्हणून मी वनविभागवाल्यांना विचारत होती की जेव्हा आदिवासींचा आधी हक्क आहे वनाचा नंतर वनवाल्यांचा, म्हणून तुम्ही आदिवासी आणि तुम्हाला माहिती आहे की कसं जपायचं आपल्या पर्यावरणात. आणि जेव्हापासून तुमच्या त्या अधिकार आणि हे सगळं कमी होत गेला म्हणजे ते गावातलं आता जे आम्ही बघून येतोय की तिथे ते मुरगीवाल्यांचं जे सगळं घाण पाणी सांडपाणी सोडलं जातंय चांगलं पाणी, मग बाकीचं जे काही पाणी ते ओढून घेतात त्यांच्या बाजूला तलाव वगैरे. आणि मग तुम्ही काय केलं तो काय काढायचं बोलत नाही, तो बोलतो सर्व परमिशन आहे त्याच्याकडे. तो बोलतोय की त्याच्याकडे सर्व परमिशन आहे, काय वाटणार नाही. दुसरं मला असं पण दिसलं तुमच्या गावात ते आवाज जरा कमी करा. तर तिथे आपल्या मुख्यमंत्र्यांनी तेवढा मोठा जागा घेऊन टाकला तुमचा, मग परवानगी वगैरे आपल्याकडनं NOC घेतली का? ते कधी झालं ते काम? तेव्हा तुम्ही सरपंच नव्हते. कोण होते सरपंच तेव्हा? कोण? हां, मग त्यांनी काय केलं नाही का? त्यांच्या पूर्ण जो ग्रुप होता त्यांनी काही केला नाही का पंचायत समिती? अधिकारच राहिले नाही ग्रामपंचायत. आता एक मिनिट, ठीक आहे, अधिकार नाही. आणि मला फॉरेस्ट वाले आता तुम्हाला आम्हाला प्रश्न आहे, मागे मला त्यांचा चेहरा दिसेल. हां, मला तुम्ही सांगा की ते जे फॉरेस्ट एरियालाच मला दिसलं की मॅक्सिमम एरिया ती फॉरेस्टची आहे, जे मुख्यमंत्र्यांनी ती जागा घेऊन टाकली आहे. हे 40 एकरचा जागा आहे, नर्सरीचा काहीतरी घेतलाय. तर फॉरेस्टनी कसं काय त्यांना दिलंय ते? त्यांच्या मालकीचे आहे लागून आमचं फॉरेस्ट. हां, तिकडनं पूर्ण आमचा 58 सर्वे नंबर लागला. 58चा एक फॉरेस्ट सर्वे नंबर पुढे लागला आणि तो आहे त्यांच्या मालकीमध्ये. पण ती नर्सरीमध्ये आपला फॉरेस्टचा बिलकुल नाही आहे जागा. मला समजते की अर्धा जागा फॉरेस्टची आहे. तुम्ही मला एक फॉरेस्टचा पूर्ण मॅप दाखवा आणि ते तुमचा सर्वे नंबर तिथे दाखवा. आणि ह्याचा सर्वे नंबर किती आहे? तो जो जागा नर्सरीच्या जागाचा सर्वे नंबर काय आहे? सर्वे नंबर काय आहे त्या जागेचा? तुमचा 58 एक लागून पुढे आहे. पण ती जागा मला तुम्ही दाखवा मॅपवर की ते तुमच्या नाही आहे म्हणून. हां, कारण बरेच जे फॉरेस्ट लँड आहे तुम्ही मला सांगा आपल्या ह्या डोळे ग्रामपंचायतमध्ये किती आपला हे आहे लँड किती आहे फॉरेस्टचा?
एकरचा जागा आहे. मग त्याच्यासाठी आता हे पूर्ण आदिवासींचा हे जागा आहे. तर या आदिवासींसाठी आपण त्या वन राईट्समध्ये जे त्यांना वन हक्क अधिकारमध्ये जे आहे त्याच्यासाठी आपण त्यांच्या काय सोयीसुविधा केल्या आहे किंवा त्यांच्या जीविकोपार्जनासाठी आपण कसल्या प्रकारचा काही कार्यक्रम किंवा काय त्यांच्यासाठी केलं? वनपट्टा वगैरे पण आपण दिला नाही. वनपट्टामध्ये काय यूज करायला पाहिजे? एप्रिल मंथमध्ये सुकून जाते ना. का सुकतात? कारण भूजलच खाली गेलेला आहे. का गेलेला आहे? कारण जे आपले तलाव आहे किंवा आपले बोरवेल आहे किंवा हे जे आपले नदी आहे त्याचं खोलीकरण कधी होत नाही. आता जर वनपट्टा जर तुमच्याकडे एवढा वनाचा क्षेत्र आहे 200 एकर, तर तुम्ही त्याच्यात काय करताय? CCT केला आहे का? वन तलाव केला आहे का? असा सगळा प्रकार जर नाही केलं तर कसं होणार आहे? आणि अजून एक, झाडं जेवढं आपण लावणार, आपल्याला काय वाटतं आपण झाडाला पाणी देतो, पण उलट आहे. लक्षात ठेवा, पाणी झाडं आपल्याला पाणी देतात. आलं लक्षात? म्हणूनच आपल्याला समजणं गरजेचं आहे की किती झाडं लावायला पाहिजे. आता ग्रीन कव्हर किती आहे आपल्या फॉरेस्टमध्ये त्याच्यासाठी पण मॅडम मोठा दाखवतो. कारण ती ओळाचा तुम्ही बघा आणि आधी पण काय सांगितलं ते पण तुम्ही लिहून घ्या की हाऊ दे हॅव डायव्हर्टेड ऑल दीज थिंग्स. आणि तुम्ही पण बघणं गरजेचं आहे की तुमच्या फॉरेस्ट एरियामध्ये जे एन्क्रोचमेंट्स आहेत आणि जे मी आता चिकनचा जो कारखाना बोलले तिथे पण त्यांनी जे केलं आहे, कसं फॉरेस्ट लँड नॉन फॉरेस्ट्री झालं त्याच्याबद्दल आधी एक पत्र मला हे करा आणि मला डिटेल्स त्याच्याबद्दल. तर जे हक्क तुमचा आहे ते बाहेरचे लोक जर करतात. आणि यांना ते सांगितलं की वेअर हाऊस वगैरे जे झालेलं आहे एवढा, हे बरोबर आहे की तुम्हाला छोटे छोटे नोकरी धंदे मिळाले, पण त्या नोकरी धंदे पूर्ण होणार नाहीये. कारण त्यांनी जे तुमच्याकडे हे बांधलं होतं त्याच्यातलं तुम्हाला ज्या पद्धती आपण त्या फॉरेस्टचा वापर व्हायला पाहिजे. आज एन्क्रोचमेंट किती आहे आपल्या फॉरेस्टमध्ये? किती आहे? याचा अर्थ बघा, हे म्हणतात 10-12 एकर बघायला गेलो तर 50 किंवा 100 एकर पण असणार. का होतोय अशा गोष्टी? कारण ज्या कामासाठी आपल्यासाठी ते आपण वापर करत नाही तर कोणीतरी येऊन त्याच्यात आपल्या स्वतःचा वापर करायचा. आलं लक्षात? तुम्ही लोकांनी म्हणून यांच्या संपर्कात राहून आणि तुम्ही जरा लक्ष द्या आणि या माळीचा नेक्स्ट टाइम, कारण मी तुम्हाला बरेच काही बोलली होती इन्फॉर्मेशन द्यायला, ते आलं नाही. कारण हाच आहे की आपली अकाउंटेबिलिटी. कारण जेव्हापर्यंत वनक्षेत्र जे आहे, वनक्षेत्राचा जर प्रॉपर वापर नाही झाला तर आपल्या पाण्याचा साठा वगैरे व्यवस्थित होणार नाही. आणि आज तीच एवढीच राहून गेली की ग्रीन कव्हरसाठी. कारण आपण बघतोय डोळा ग्रामपंचायतची एरिया, टोटल एरिया किती आहे? डोळा ग्रामपंचायतचा टोटल एरिया किती आहे कोण सांगा? जेवढा आमच्या इथे येण्याचा उद्देश, तुम्ही आता बघताय तिथे बसलेले जे मान्यवर आहे हे सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्या गावाला कसं प्रकारे आपल्याला सहकार्य मिळू शकेल. एक मी तुम्हाला एक थोडासा एक उदाहरण देऊन बोलते. आता काही दिवस आधी मी कोशिंबीला आली होती आणि कोशिंबी नदीवर, हा आपल्या कोशिंबीवाले पण आहे का इथे? नाही ना? आहे कोशिंबीवाले पण आहे. म्हणजे लास्ट टाइम जेव्हा मी त्या गावात होती, म्हणजे जिथे त्या पाणीचा स्रोत आहे तिथे पाणी पूर्ण काढून घेतलं जात होता नदीमधून. आणि त्यावेळेला तुमच्यासारखे बरेच आदिवासी असे आले की मॅडमला धोकायचं आज, कारण मॅडम आम्हाला मच्छी खाऊ देत नाही आमच्या नदीतला. हा, आणि सगळे एकत्र होऊन आले. कारण आपल्यालाच माहित नाहीये की आपल्याला कोणाचं ऐकून काय करायला पाहिजे. कारण आपल्यामध्ये जर समज असेल, आणि समज कुठून येणार? आपण जेव्हा काही गोष्टी ऐकणार, समजणार, तेव्हा आपल्याला आपल्या समजमध्ये येते की आपल्याला कसं प्रकारे विचार करायला पाहिजे, समजायला पाहिजे. आज हे छोटे छोटे मुलं जे आज आले होते आमच्या सोबत नदीवर, त्यांना पण आम्ही काही थोडंसं शिकवण्याचा प्रयत्न केलं. काय केलं की आज नदी आपली कशी खराब होत चालली आहे, नदीला का वाचवायला पाहिजे, नदी वाचलं तर आपलं कसं चांगलं आपलं भवितव्य होऊ शकतो किंवा आपल्याला जे काही आपल्या जीवननिर्वाहासाठी जे काही पाहिजे ते कसं सोयीसुविधा होऊ शकते. पाणी नसेल तर कसंही सोयीसुविधा नाही. आणि नाहीतरी आता बघितलं तुमच्या गावातलं सर्व जे शेतीची जागा होती ती पण 90% गेलेली आहे. दुसरा तुमचा जो वनविभाग चाहतात, वनविभागवाले इथे आहेत म्हणून मी वनविभागवाल्यांना विचारत होती की जेव्हा
आदिवासींचा आधी हक्क आहे वनाचा, नंतर वनवाल्यांचा. म्हणून तुम्ही आदिवासी, आणि तुम्हाला माहिती आहे की कसं जपायचं आपल्या पर्यावरणाला. आणि जेव्हापासून तुमच्या त्या अधिकार आणि हे सगळं कमी होत गेला, म्हणजे ते गावातलं आता जे आम्ही बघून येतोय की तिथे ते मुरगीवाल्यांचं जे सगळं घाण पाणी सांडपाणी सोडलं जातंय, चांगलं पाणी, मग बाकीचं जे काही पाणी ते ओढून घेत आहेत त्यांच्या बाजूला तलाव वगैरे करून, म्हणजे जे पाणी तुमच्या हक्काचे आहे ते सगळं असं घेऊन कंपनीवाले जे आले ते वापरतायत. नाहीतर हे अशा प्रकारचं कामधंदे होत आहेत. आपल्या वन एवढा 200 एकरचं वनक्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम धंदा मिळून तुमच्या पण तिथे चांगलं सोयी सुविधा व्हायला पाहिजे, आणि जेणेकरून तुम्ही वनाचा रक्षा करणार आणि वन तुमच्या रक्षा करणार. आणि त्याच्यामुळे मी आता वनपाल दिनेश माळींना मी ते सांगत होते की आपल्यासाठी काय काय योजना, आज आपल्या देशात भरपूर योजना आहेत, पण आपल्यालाच माहित नाही त्या योजनाचा अंमलबजावणी होत नाही. याच्यासाठी ग्रामसेवक असतो, पीक असतो, आपल्या इथे आता इरिगेशन डिपार्टमेंट म्हणजे पाणी जे आपल्याला सप्लाय करतात त्या, म्हणजे जेवढी नदी आहे ना, नदीच्या जे काही हे करणारे ते त्यांच्याकडनं आपल्याला, तर आपला जो कॅनाल बांधला गेला होता त्या कॅनालवर पण आता हे वेअर हाऊस वाले लोकांनी सगळं त्याच्यावर आपला अधिकार करून घेतलाय. इथे सरपंच आहेत, ग्रामपंचायत, कारण त्यांच्याकडनं आम्हाला काय लाभ मिळणार, आम्ही लाभार्थी, मग आम्हाला काय काय मिळणार. आता कृषी अधिकारी पण आले नाहीये, मी कृषी अधिकारीला बोलवली होती, तुमच्या सर्कल अधिकारी म्हणजे मंडल अधिकारी त्यांना बोलवली होती, तुमचे BDO गटविकास अधिकारी सगळ्यांना. पण आज काय झालंय, अख्खा वर्षभर आपण नुसतं इलेक्शनच्या नावाखाली, आचारसंहिताच्या नावाखाली काही होत नाही, नुसतं ते काहीतरी काम. आता ते काहीतरी लाडकी बहीणचा पण ते चालू आहे, तर 1,500 मध्ये तुम्हाला देणार, आणि लाडकी बहीणसाठी या ग्रामसेवकनी कुठे घेऊन जायचं तुम्हाला हे करायचं. म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे हे तुमच्या सोयी सुविधा किंवा तुम्हाला मदत करायला आहे, पण त्यातलं किती मदत होतीये. आता नुसतं इलेक्शन येते म्हणून 1,500 रुपये सपोज मिळाला, मी काही कुठला पक्षाची नाही आहे, मला ते समजत नाही. मला माणुसकी समजते, मला एवढं समजतं की तुम्हाला काही गोष्टी समजायला पाहिजे, आणि ते त्या निमित्ताने मी बोलते. म्हणून कुठल्या पक्षाच्या इकडे तिकडे काही माझं हे गैरविचार करू नका त्या बाबतीत. फक्त तुमच्या कशात लाभ होईल तेवढा बघा, कारण लोक येणार जाणार, ग्रामसेवक येणार जाणार, हे यांच्या ट्रान्सफर होणार, यांच्या ट्रान्सफर होणार, पण तुम्ही इथेच राहणार. आणि तुम्ही जेव्हा इथे राहता तुमच्या हक्कासाठी तुम्ही बोलायला पाहिजे, विचारायला पाहिजे. आणि आज इकडे जी मी बघते पाणी पूर्ण संपत चाललेलं आहे. नदी तुमच्या ते मी आता बघितलं, नदी जी वाहते, नदीचा पण स्रोत एकदम कमी, एकदम सुकून जाते. का सुकून जातोय, कारण नदीला जे खोलीकरण रुंदीकरण व्हायला पाहिजे ते पण होत नाहीये. मॅडम, पॉइंट टू बी नोटेड. कारण आता जो आपण गेलो होतो तिथे पण बघितलं पूर्ण गाळ साचलेला आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करणार, कधी करणार, टाइम बाउंड आपण ते पण करायला पाहिजे. आणि हे पण लक्षात ठेवा ते कधी व्हायला पाहिजे असं प्रकारचं काम, पावसाच्या आधी. पावसाच्या आधी ते 7-8 महिन्यामध्ये आपण करूनच घ्यायला पाहिजे ते खोलीकरण. कारण खोलीकरण केलं तर काय होणार आहे, आपला भूजल वाढणार. भूजल वाढलं तर काय, आपल्या तलाव, आपले जे विहिरी ह्याच्यात पण पाणी राहणार पूर्ण वर्षभर. आता बोरवेल कधी सुकून जातो आपला, बोरवेल किंवा विहिरी कधी सुकून जातो महिन्याला, एप्रिल मंथ मध्ये सुकून जाते ना. का सुकतात, कारण भूजलच खाली गेलेला आहे. का गेलेला आहे, कारण जे आपले तलाव आहे किंवा आपले बोरवेल आहे किंवा हे जे आपले नदी आहे त्याच्या खोलीकरण कधी होत नाही. आता जर वनपट्टा जर तुमच्याकडे एवढा वनाचा क्षेत्र आहे 200 एकर, तर तुम्ही त्याच्यात काय करताय, CCT केला आहे का, वन तलाव केला आहे का, असं सगळं प्रकार जर नाही केलं तर कसं होणार आहे. आणि अजून एक, झाडं जेवढं आपण लावणार, आपल्याला काय वाटतं आपण झाडाला पाणी देतो, पण उलट आहे. लक्षात ठेवा, पाणी झाडं आपल्याला पाणी देतात. आलं लक्षात. म्हणूनच आपल्याला समजणं गरजेचं आहे की किती झाडं लावायला पाहिजे. आता ग्रीन कव्हर किती आहे आपल्या फॉरेस्टमध्ये, आणि आपण पूर्ण वर्षात किती तुम्ही जर नोट डाऊन केलं तर माझे सगळे पॉईंट्स तुमच्याकडनं मला उत्तर मिळून जाईल. रेकॉर्डिंग पेक्षा आपण जर लिहून घेतलं ते सोपं पडतं. परत आपण 1 तासाचं भाषण नाही ऐकणार ना. आता थोडंसं राईट डाऊन केलं तर जास्त बरं होईल. तू जरा एक रायटिंग पॅड दिलं तर बरं होईल सगळ्यांना. दिसतंय
याच्या बघितला तो मुंगीवाल्याचा पूर्ण हे घाण, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय केलं आतापर्यंत? आम्ही गेले काढून तो बोलला होता की आम्ही 1-2 दिवसात काढून घेतो. पण तो काय काढायचं बोलत नाही, तो बोलतो सर्व परमिशन आहे त्याच्याकडे. माझं गेले तो बोलतोय की त्याच्याकडे सर्व परमिशन आहे, तो काय काढणार नाही. दुसरं मला असं पण दिसलं तुमच्या गावात तिथे आपला आवाज जरा कमी करा, तर तिथे आपल्या मुख्यमंत्रींनी तेवढा मोठा जागा घेऊन टाकला तुमचा, मग परवानगी वगैरे आपल्याकडनं NOC घेतली का? हां, ते कधी झालंय ते काम? गेल्या वर्षी झालेलं आहे. तेव्हा तुम्ही सरपंच नव्हते, कोण होते सरपंच तेव्हा? ते काय मॅडम कोण? काय मॅडम हां, त्यांनी काही केलं नाही का? त्यांच्या पूर्ण जो ग्रुप होता त्यांनी काही केलं नाही का पंचायत समितीने? कोणाकडे पहिले आता इथं असं सांगतात का अधिकारच राहिलेले नाही ग्रामपंचायत? हां सर, एक मिनिट, ठीक आहे, अधिकार नाही. आणि आम्हाला फॉरेस्टवाले आता तुम्हाला आम्हाला प्रश्न आहे, मागे मागे त्यांचा चेहरा दिसेल. हां, मला तुम्ही सांगा की ते जे फॉरेस्ट एरियालाच मला दिसलं की मॅक्सिमम एरिया ती फॉरेस्टची आहे, जे मुख्यमंत्रींनी ती जागा घेऊन टाकली आहे. ते 40 एकरचा जागा आहे, नर्सरीचा काहीतरी घेतलं, तर फॉरेस्टनी कसं काय त्यांना दिलं आहे ते? त्यांच्या मालकीच्या एरिया लागून आमचं फॉरेस्टच्या प्रोजेक्ट आहे. हां, तिकडनं पुढं आमचं 58 सर्वे नंबर लागले. त्यांनी त्याची 58चा एक फॉरेस्टचा सर्वे नंबर पुढे लागला आणि तो आहे त्यांच्या मालकीने तिथे चौकशी. पण ती नर्सरीमध्ये आपला फॉरेस्टचा बिलकुल नाही जागा. मला समजते की अर्धा जागा फॉरेस्टची आहे. तुम्ही मला एक फॉरेस्टचा पूर्ण मॅप दाखवा आणि ते तुमचा सर्वे नंबर तिथे दाखवा. आणि याचा सर्वे नंबर किती आहे? तो जो जागा नर्सरीच्या जागाचा सर्वे नंबर काय आहे? त्या सर्वे नंबर काय आहे त्या जागेचा? हां, फाइंड आउट करा. हे तर म्हणतात तुमचा 58 लागून पुढे आहे, पण ती जागा मला तुम्ही दाखवा मॅपवर की ते तुमच्या नाही आहे म्हणून. हां, कारण बरेच जे फॉरेस्ट लँड आहे, तुम्ही मला सांगा आपला ह्या डोळे ग्रामपंचायतमध्ये किती आपला हे आहे लँड किती आहे फॉरेस्टचा? 200 एकरचा जागा आहे. मग त्याच्यासाठी आता हे पूर्ण आदिवासींचा हे जागा आहे, तर या आदिवासींसाठी आपण त्या वन राईट्समध्ये जे त्यांना वन हक्क अधिकारमध्ये जे आहे त्याच्यासाठी आपण त्यांच्या काय सोयीसुविधा केल्या आहे किंवा त्यांच्या जीविका उपार्जनासाठी आपण कसल्या प्रकारचा काही कार्यक्रम किंवा काय त्यांच्यासाठी केलं? वनपट्टा वगैरे पण आपण दिला नाही. वनपट्ट्यामध्ये काय यूज करायला पाहिजे, कसं त्याच्या ते जीवननिर्वाहासाठी काय काय होऊ शकतात, जसं बांबू लागवड आता कंपल्सरी केलं, मग तुम्ही आता किती बांबू लागवडचा केला किंवा त्यांच्यासाठी कसले प्रकारचे काही झाडं लावलं तर त्यांना ती बेनिफिट होईल. वनपट्ट्यामध्ये त्यांना कसं ती माशा पालन मत्स्यपालन वगैरे हे सगळं करून किंवा बाकीच्या गोष्टी त्याच्यासाठी आपण त्यांच्या कसं सहकार्य करतो. म्हणजे वन विभागच्या त्या जी आदिवासी आहे, कारण मी बार त्या 5 पोरी आहे, मग एक घरामध्ये जागा होणार आहे का? नाही होणार ना. मग सगळ्यांना जागा थोडी थोडी पाहिजे ना. बाहेरच्या ठिकाणी जागा देते, गावातले लोक आहेत त्यांना जागा नाही देत. हां, गावातल्या लोकांना जागा नाही देत. बाहेरच्या आधी त्यांना जागा द्यायची बंगले बांधायला, ना घरात 4-4 पोरी आहेत त्यांना जागा द्यायची नाही म्हणजे. आणि वन हक्कात जे तुम्हाला वनपट्टा वगैरे वनपट्टा मिळालाय काहीच नाही. आपलं काय रिझन आहे की आपण आतापर्यंत वनपट्ट्यासाठी काहीच नाही दिलेला. वनपट्टा देतो? एवढे बघा 3-2चा याच्या प्रस्तावावर मागू शकता ते म्हणताय. तर हा तुमच्या आता बघा जे तुम्ही म्हणताय ना, आता तुम्ही जे म्हणाले बरोबर असंच बोलायचं, स्वतःच्या हक्कासाठी बोलायचं. आता बघा दोघांमध्ये झाला काहीतरी तरतूद आहे, त्यांनी जर एकत्र येऊन त्या तरतूदसाठी पेपर पाठवला तर काम होणार. पण कदाचित कधी उशीर होतो, पण त्या उशीर होऊ नये म्हणून तुम्ही याच्यासाठी पाठपुरावा करायला पाहिजे. आणि दुसरं तुम्ही जरा जोरात बोलले तर त्यांना समजेल काय. तुमच्या गावाचं जे क्षेत्र असेल त्याच्यात तुम्ही मागू शकता, दुसऱ्या गावाचं क्षेत्र तुम्ही मागू शकता. गावात द्यायला पाहिजे ना. गावात आम्ही दुसऱ्या गावात लागणार नाही, गावाच्या गावातच लागणार ना. ग्रामपंचायत मध्ये तुम्ही एवढी लोकांना तुम्ही जागा
जास्तीत जास्त आता पुढे आता याच्यासाठी एवढा न बोलता आता यांनी ऐकलेलं आहे. आता ग्रामसेवकनी पण ऐकलं आणि काय तरतूद आहे इथे सरपंच पण आहे आपल्या सोबत सरपंच पण आहे. तुम्ही आपापसामध्ये बोलले तर मीटिंग जर असली तर मीटिंग सांगायला पाहिजे ना बाबा त्या दिवशी मीटिंग आहे पाहिजेत ना मीटिंगला सांगायला पाहिजे. कोणी सांगायला येत नाही मागून मीटिंग जर याच्यामध्ये यायची तरी मीटिंगला बोलवायला येते. टायमावर बाया पाहिजेत नाही याला मीटिंगला यायला बाया कुठे आल्या असत्या बायाला माहिती नाही. ठीक आहे. तुम्ही जर वाद करत गेलं माझा टाइम जाणार मी उठून जाणार आहे. आणि हा मॅडम एक आहे रोडवर आम्ही जे पट्ट्यापूर्वी आणली होती. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा तुम्ही जे काही बोलणार ना त्याचा हक्क मला नाही काय करा. ठीक आहे ना. माझा फक्त माझा एक प्रयत्न आहे जेणेकरून तुम्ही समजणार की आपल्याला आपले जमीन आणि जे वन किंवा नदी हे कसं वाचवायचं आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला मिळालेला हक्क अधिकार आणि जे काही तरतूद आहे त्याच्या कसं पद्धतीने वापर होणं. आणि म्हणून जे काही तुमच्या ग्रामसभा होतात ना त्या ग्रामसभामध्ये आपण मांडायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. तुम्ही पण ग्रामसभामध्ये या आणि तुम्ही बघा की ते जेव्हा ग्रामसभा होते ना तर ते हे बनवतात मिनिट्सला काय म्हणतात मराठी अजेंडा सारखं ठराव बनवतात. तुम्ही बघा की त्या ठरावमध्ये ते आला लक्षात त्या ठरावचा मग तुम्ही उपयोग करून घेऊ शकता आणि ते पाठपुरावा व्हायला पाहिजे. कारण जेव्हा पुढच्या वेळेला परत जेव्हा ती मीटिंग होते ना त्यावेळेला आधीचा जो झालेला जे काही आपला मुद्दा अजेंडा घेतला गेला त्या मुद्द्यावर आधी चर्चा होते. मग त्या तसं वेळेला तुम्ही बोला आणि तुम्ही हे सगळं करा. म्हणजे आमचा फक्त प्रयत्न असा आहे की वनाचा अधिकार किंवा पाणीचा अधिकार पाणीचा वापर ह्या सगळ्याचं जर प्रॉपरली सगळं झालं व्यवस्था तर ऑटोमॅटिकली आपण पण सुखी राहणार आणि आपले जे हे जलस्रोत आहे वन क्षेत्र आहे हे सगळं पण चांगलं आहे. पण आज असंच झालेलं आहे की आपण लक्ष देत नाही. बाकीच्या जे येतात जातात त्यांना पण काही पडलेलं नाहीये. मग त्यांनी तुमच्याकडे जे तुमच्यासाठी नियम वगैरे आहे जे काय म्हणतात पॉलिसीला जे स्कीम्स जे आहे स्कीम्स योजना जे तुमच्यासाठी आहे त्या योजना तुमच्याकडे वेळेवर जात नाही. तर असं करून तुम्हाला एक समजून घ्यायला पाहिजे की आम्ही आमच्या ती योजनाचा कसं वापर आमच्यासाठी लाभ कसं घेऊ काय काय लाभ आहे ते एक दिवस मागेच लागेल की आम्हाला आमच्यासाठी काय काय याची योजना आहे सांगा. ते योजना कसं आमच्यावर लागू होते हे सांगा. म्हणजे तुम्ही पण समजायचा प्रयत्न केला तर उद्या आपली ही भविष्य यांच्या सोयीसुविधा चांगलं होऊन जाईल. आज जर तुम्ही आणि चांगलं वाटलं तुम्ही बायका चांगले बोलताय असंच बोलून आपल्या हक्कासाठी आपण यांच्या हक्क करून घ्यायचं आतापासून आल्या लक्षात. नाहीतर मी हा डोळा पाडामध्ये जेव्हा फिरते मी बघते दुसऱ्यांनीच सगळं फायदा करून घेतलाय. आणि आपण जे करणार ना आपले हे जे छोटे मुलं बसले हे इतके चांगले मुलं. आणि मी तुला पुढे सांगते की मी जिथे आदिवासी जागेवर गेले ना आज आपले आदिवासीचे मुलं सगळे चांगले म्हणजे एकदम व्यवहारनी शिकणारे. आज त्यांनी जे उत्तर दिलं आज मला नदीवर बरोबरच मला अभिमान वाटते या मुलांचा. शहरात पण आम्ही जेव्हा जातो मुलांना घेऊन मोठे मुलांना पण घेऊन ते कधी अशा प्रकारचं उत्तर देऊ शकत नाही. माझ्या मुलांनी खूप चांगलं तुमच्यासाठी चालेल वाजवा खूप चांगलं उत्तर वगैरे दिलं. त्यांना पण पटते की नदी काय आहे आणि नदी बरोबरची आईसारखं व्यवहार करायचं ते सतत आपण करत राहायचंय. नदी राहिली तर आपण राहणार बरोबर करणार ना तुम्ही वाचवणार. आता समजलं ना की तुमच्या वनाचं किती तुमच्या मोठा आहे आणि वनवर तुमची अधिकार आहे वनक्षेत्र. ठीक आहे तिथे पण यांना कधीतरी असं एक छोटं काय म्हणतात त्याला सहलसाठी किंवा असं एक तुम्ही दरवेळेला असं त्यांच्यासाठी नियोजन करा की जेणेकरून त्यांना पण समजेल की आणि त्यांच्या जो मला आज एक ह्याच्याकडनं अपेक्षा होती परेश पण की एक काहीतरी छोटंसंही ना म्हणजे तुम्ही मला जे परंपरा आपली आदिवासींची जे गाणं म्हणतो किंवा नाचून दाखवतो या निसर्गला हे करून जर कोणी मला इथे थोडासा एक नमुना दाखवला मला खूप बरं. कारण ही जी संस्कार आहे तुमची ही आज आता लुप्त होत चालली आणि ह्या सगळ्यालाच वाढवणं गरजेचं आहे. कारण हा जो कल्चरल आपला एसेट आहे ना हा जर आपण प्रमोट करत गेलो तर ह्याच्यातला पण खूप फायदा त्यांनाच मिळेल. हे
छोटे छोटे फायद्यापेक्षा की ते जात आहेत नुसतं लेबरचं काम करायला, त्यापेक्षा ते सन्मानाने जगू शकतात. हे आपलं पण काम आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ते कल्चर आपण घेऊन जाऊ शकतो. आहे कोणी छोटासा मला नमुना दाखवायला? एक छोटासा गाणं किंवा काही जे आपल्या लग्नाचं दाखवा. आज मी जर तुमच्यासाठी एवढा इथे आली आहे, पुढे पण येत राहणार. तुम्हाला पाहिजे पण तिथून बसूनच बोला, काय लाजायची गरज, बसूनच बोला, लाजायचं नाही. बोला पटकन. मी बसते आणि मला ते ऐकायचंय. बेटा असं जमेल ना? तुला जमते का बेटा? नाही या ऐना यांच्याकडनं यांना जुन्या काळातली ते ताई म्हणणार ना, जुन्या काळातली ताई लग्नाचं काहीतरी म्हणा ना. आणि खुर्ची खाली झाली आता खुर्ची ही ताई छोटी इथे मध्ये बसली असल्याची करते ना. कारण आपण आपल्या ह्याच्यापासून लांब नाही जायचंय, काय म्हणतात रूट पासून. मला तेवढंच पाहिजे आज. हे नुसतं मला घालतात, हे करतात ते नको मला तुमच्यातलं असं काही. कारण मी आधी पण सांगितली होती, मला वाटतं प्रतीकला पण, की त्या गावात पण आदिवासी गावात पण जे सांडपाणी आहे ते जर गेलं आपल्या शेतीच्या जागात तर त्या जमिनीला तरी हे होऊन जातो, फर्टिलायझर मिळते. आधी आपल्या सर्व जे जुन्या काळात आमचा जो घरबीर होता तिथे असंच होता ना, घरच्या बाजूला संडास, घरच्या बाजूला एक छोटा तलाव, आणि त्या तलावाचं पाणीही आपण झाडं बिडं लावायचे, ते आपण खायचं. आपण संडासला गेलो की संडासचा परत एक सगळं जे कचरा आहे ते सगळं त्या झाडाला, म्हणजे अशा एक पूर्ण याला म्हणतात एक पूर्ण सायकल असं काय म्हणतात चक्र. या चक्रप्रमाणेच व्हायला पाहिजे सर्व काही गोष्टी. पण आज ते चक्र राहिलेलं नाही. काय करतो आपण, सांडपाणी सरळ आपल्या सोडून देतो नदी घाण झाली, नदीत घाण झाली ती जाते समुद्राकडे, समुद्रात घाण घेऊन चालली आहे. आणि परिणाम काय होतोय, आज पूर्ण जगात किती आपल्याला उष्णता खूप वाढत चालली आहे, किती गरम होतोय, बरोबर. तर ते का होतोय, कारण जर आता आपल्या कुठेही वाले त्या सगळ्यांना आज मी तुमच्याकडे आणली आहे, तुमच्या दारी का आणली आहे, कारण आपण सगळ्यांनी जेव्हापर्यंत एकत्र येऊन काही गोष्टीचा विचार केला नाही तर आपल्याला पाणी वाचवता येणार नाही. आणि पाणी म्हणजे सर्व गोष्टीच्या एकदम मतला जो हे असतो ते पाणी. आणि पाणीच्या आजूबाजूनी जे दुनियाभरमध्ये जे काही आपण जे जग जे तयार झाला ते पाणीच्या आजूबाजूलाच, आणि शेतीपासून सुरू झालं. पण आज आपण सगळे शेतीपासून लांब झालो. आपल्यालाच माहित नाही आपल्या हक्काचं काय. आपण माहिती करायला कुठे जायला पाहिजे, म्हणून सरपंचकडे यायला पाहिजे, ग्रामसेवककडे यायला पाहिजे, यांना सांगायला पाहिजे की बाबा आम्हाला ते वनवाले नाही ते बोलून घ्या. मग तुम्ही अधूनमधून 15 दिवसात 1 महिना तरी एक मीटिंग त्यांच्यासोबत, की काय एकमेकांच्या सहकार्याने आपण काय काय करू शकतो. म्हणूनच आज काय झालं आहे की मी जिथे जिथे जाते की वनच्या जेव्हा मी बघते इतकं मोठा गॅप आहे. वनचा जे पूर्ण पोटेन्शियल यूज व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि आज मी आदिवासींचं जे हालत बघते मला जाम असं वाटतं 18व्या सदीमध्ये आपण आता अजूनही जगतोय. जेव्हा मी एवढा जर आपल्या वनाच्या काही जरा तुम्ही आता काही नाही बोलायचं, मी जे बोलते जर तुम्ही थोडंसं ऐकून घेतलं ना, पूर्ण आयुष्य आहे तुमच्यासाठी बोलायला. कदाचित मी परत येऊ शकणार नाही, पण आज जर तुम्ही काही गोष्टी थोडंसं समजून घेतलं मग तुम्ही यांच्याशी डायरेक्ट संवाद करायचा. त्यांना म्हणूनच सांगते की काय व्हायला पाहिजे. आज मला थोडासा एक अधिकार मिळालेला आहे, असं एक चला जाणूया नदीला असं एक गव्हर्नमेंटच्या धोरण त्याच्या अंतर्गत हा कार्यक्रम चालू आहे. आणि हा पहिल्यांदा असा कार्यक्रम आहे ज्याच्यात सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक एकत्र, म्हणजे ऑफिसर लोक जे वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत ते एकत्र येऊन काही काम करण्यासाठी असा एक योजना तयार केली. त्यानंतर फॉरेस्ट डिमार्केशन झालं म्हणून हक्क त्यांच्या आधी आहे. मग त्यांच्यासाठी आपण तिथे काय करतोय आपल्या ह्या भागात, डोळा ग्रामपंचायत भागात आपण त्यांच्यासाठी काय काय सोय काही नाही केलं. का नाही केलं?
नाही नाही, पण वनपट्टा देतो ना आपण त्यांना, दिलेला आहे ना तो त्यांच्या शेती लागवडीसाठी आणि त्याच्यामध्ये ते काय त्याचे उपयोग कारण बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला जसं मी तुम्हाला आधी दाखवून दिली होती की वनपट्टाचा कसं गैरव्यवहार होतो, तर इथे तसं प्रकारचे काही गैरव्यवहार आहे. आता तो जो आता आम्ही बघितला तो चिकनवाला जो धंदा करतो ती जागा वनपट्टाचा नाही आहे का? नाही नाही, ते त्याचे रस्त्याला जागा वसुली दिली, महसूलकडे वसुली त्यांना दिले आणि नंतर ते सातबारा झाल्यानंतर त्यांनी म्हणजे ते मॅनिप्युलेट करून घेतलं, कन्वर्ट करून घेतलं. पण महसूलकडे म्हणजे वन विभागच्या जागा होती, हां त्याला कन्वर्ट करून घेतलं. पण तुम्हाला पण माहिती आहे नियमप्रमाणे वनचा की वनचा कुठलाही जागा जेव्हा आपण कुठलाही याला देतो ते नुसतं वन कामासाठी नॉन फॉरेस्ट्रीसाठी काम होऊ शकत नाही. ते मग तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करता? नाही, सातबारा होऊ द्या, काही होऊ द्या, ते झालं तरी ॲज पर नॉर्म्स प्रायव्हेट लँड पण असेल तर नॉन फॉरेस्ट्री वर्क नाही होऊ शकत ना. त्याच्यावर फॉरेस्टचा जर लँड आहे त्याच्यावर नॉन फॉरेस्ट्रीच्या स्पेशल हे परवानगी घेतलं आहे का कन्वर्ट करून? मग कसं ते करतायत हे सगळं? हां, त्याच्यावर जरा कारवाईच्या तुम्ही तुमच्यातर्फे, कारण फॉरेस्ट, फिशरी, MPCP आणि इरिगेशन या चौघांनी जरा कारवाई केला तेव्हाच काही कारवाई होणार आहे. आणि तुम्ही मला त्याच्या हे द्या की ती आधी वनाचा जागा होती आणि हां आणि कसं ते कन्वर्ट झालं त्याची पण कॉपी विदाऊट पेन आज संध्याकाळपर्यंत मला व्हॉट्सअप करा, ठीक आहे ना. आणि कारवाईसाठी पण हे द्या की तुम्ही या जागेवर नॉन फॉरेस्ट्री वर्क कसे करताय. हां, कंपल्सरी, ठीक आहे. सदरी बोललेल्या सभेमध्ये आलेल्या सर्व ग्रामस्थांचा आजच्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर स्नेहल दोंदे मॅडम यांच्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो. आजची सभा संपल्या हे जाहीर करतो. तत्पूर्वी भाऊसाहेब तुम्हाला 2 मिनिटं एक शपथ देत